नमस्कार. 29 जून 2026 रोजी वार सोमवार वटसावित्रीचा सण आहे. त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. नेहमीप्रमाणे आपल्या कोपा फाउंडेशनच्या नर्सरी सेटअपवरती आपण आहोत. बारामतीचे पर्यावरण अभ्यासक श्री महेश गायकवाड सर यांच्या एका फेसबुक पोस्टच्या आधारे मी हा व्हिडिओ तयार करतो. तर वटसावित्रीच्या सणाच्या दिवशी सुवासिनींनी वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात आणि त्यासोबत दोऱ्याने फेर धरून 7 वेळा त्या बुंधा कव्हर करावा, अशा पद्धतीचं एक रिच्युअल त्या सणामध्ये असतं. त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की वडाचं झाड हे शतायुषी गटामध्ये येतं, ज्यांचं आयुष्य हे शतकाच्या पटीमध्ये असण्याची शक्यता जास्त असते. तर अशा शतायुषी झाडांचे जेव्हा बुंदे वाढतात तेव्हा त्यांना जर का आपण दोऱ्यानं घट्ट गुंडाळून ठेवलं आणि त्या बुंद्याची वाढ जर का रेस्ट्रिक्ट केली तर त्याच्या पारंब्या ह्या जास्त वाढू शकतात. वाढलेल्या पारंब्या जेव्हा जमिनीमध्ये जातील तेव्हा त्यांना नवीन रूटिंग सिस्टम तयार होते आणि यामधून नॅचरलीच वडाच्या झाडाचं आयुष्य वाढतं. तर हे त्या गोष्टीच्या पाठीमागचं खरं शास्त्र आहे. पण बऱ्याच लोकांना वाटतं की हे दोरे गुंडाळून काय होणार आहे, पण त्याच्या पाठीमागचं वास्तविक शास्त्र असं आहे. त्यासोबत जुन्या काळामध्ये वडाची झाडं ही पारावरती असायची. त्या पारावरती एखादी स्त्री अणवानी चालल्याच्या नंतर तिला नॅचरल ॲक्युप्रेशर मिळायचं, नैसर्गिक ऑक्सिजन मिळायचं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या सणाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जायच्या. पण आता शहरांमध्ये जेव्हा या सणांचं स्वरूप थोड्या वेगळ्या प्रकारामध्ये जातं, जे की स्वाभाविक आहे. एवढी मोठी वडाची झाडं शहराच्या ठिकाणी असत नाहीत. बरीच लोक वडाच्या फांद्या तोडून आणतात किंवा अशी छोटी झाडं जी आहेत वडाची त्याला दोरे गुंडाळतात. तर माझी एवढीच विनंती आहे, शक्य होईल तेवढं वडाच्या फांद्या तोडू नका. जरी फांद्या तोडल्या तरी त्या फांद्या तुमच्या घरातल्या कुंडीमध्ये लावून त्याचं एक झाड तयार करू शकता. आणि छोटी वडाची जी झाडं आहेत ज्यांचे बुंदे लहान आहेत त्यांना जर का तुम्ही दोरे गुंडाळीत असाल तर 1-2 दिवसानंतर ते दोरे काढून टाका, जेणेकरून त्या झाडाची वाढ व्यवस्थित होईल. आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लोकांपर्यंत पोहोचवा. सणांच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे आणि सांस्कृतिक वृक्ष किती महत्त्वाचे आहेत याच्याबद्दल कोपा रोपवाटिका आणि कोपा संस्था यांच्यामार्फत एक नवीनच सिरीज लवकरच चालू करण्यात येते. तर अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील